नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत TCLची मिनी LED 55 इंचीमध्ये. तिचे पूर्ण डिटेल रिव्ह्यूज आणि तिचे जे वर्किंग आहे, फंक्शन आहे त्याच्यामध्ये, पिक्चर क्वालिटी कशी काम करते, गेमिंग TVला सपोर्ट करते का नाही, ते पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ पहा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. या TVची जी प्राईज आहे, मॅक्झिमम रिटेल प्राईज हा 54,990 आहे. याच्यामध्ये ऑफर्स पण असतात बरेचसे, फेस्टिवल आणि साधारणतः ऑल टाईममध्ये ऑफर असतात त्या TVवर. तर या प्राईजमध्ये हा मिनी LED बाईंगसाठी वर्थ आहे की नाही ते मला सांगा तुम्ही. व्हिडिओ पूर्ण पाहून व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही मला तुमच्या प्रतिक्रिया सांगू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद. या TVमध्ये 4 HDMI पिन, 1 USB, अँटेना केबल, इथरनेट केबल आणि USB पण आहे 3.0 वाला. तुम्ही समजा असं पूर्ण यूज करू शकता, USB पेन ड्राईव्ह टाकून, किंवा मग HDMIने गेमिंग PS5 करू शकता. आणि याचं HVA पॅनल असल्यामुळे तुम्ही साईडने जरी याला पाहिलं तर तुम्हाला हा TV थोडा पण वाईट नाही होणार. HVA पॅनल आहे. आता तुमच्याकडे सेटॉप बॉक्स तुम्हाला यूज करायचं नाही, याच्यामध्ये बरेचसे फायदे पण आहेत. जसं की याच्यामध्ये TCLचे काही बरेचसे फ्री चॅनल आहेत जे आपण रेग्युलर यूज करतो. आज तक, ABP माझा, असे 180+ चॅनल आहेत. ते तुम्ही मोबाईल किंवा आपलं वायफाय वगैरे लावून पाहू शकता त्यावर. आणि बरेचसे दुसरे ॲप पण आहेत, जसं T एक्झिबिशन ॲप आहे. याच्यामध्ये तुम्हाला फ्रीवाले काही वॉलपेपर्स आहेत. आता TVचा लुक जो आहे ना, एकदम बेजललेस लुक आहे. त्यामुळे तुम्ही समजा आता घरामध्ये आपण TV आता वॉल माउंट केलेला आहे. जर कोणी TV पाहत नसेल तर त्याला आपण ॲज अ वॉलपेपरसारखं पण यूज करू शकतो. त्याला आपण लावून बघा, आता दाखवल्याप्रमाणे आपण याला वॉलपेपर ॲज अ एखादी वॉलपेपर ठेवू शकता. समजा एकदम असं जे तुमच्या हॉलमध्ये एकदम असं चांगलं लुक येईल त्याचं. TV हा वर्थ आहे बाईंगसाठी. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये खाली सांगा. मी तुम्हाला याची प्राईस शेअर करतो, डिस्काउंटेड प्राईस, किंवा मग याच्यावर तुम्ही कुठलं कार्डवर ऑफर होईल हे पण तुम्हाला मी पूर्ण मेन्शन करू शकतो. बाकी अबाउटमध्ये जाऊन आपण याचं डिव्हाइसचं पूर्ण सेटिंग पाहत आहोत. वरील TVच्या डिस्क्रिप्शनप्रमाणे तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये तुम्हाला 3 GB रॅम, 32 GB रोम म्हणजे स्टोरेज येईल. स्क्रीनचा रिफ्रेश रेट बघा 144 हर्ट्सचा आहे. याच्यामध्ये DLG पण आहे 240 हर्ट्सचं आणि MEMC 120 हर्ट्स प्लस आहे. म्हणजे हा TV